हाय एव्हरीवन. तर आज आपण करणार आहोत DJI Osmo Action 4 अनबॉक्सिंग. असा काहीतरी बॉक्स येतो याचा. त्या बॉक्सवरती हे इमेजेस वगैरे आहेत. बॉक्स ओपन केल्यानंतर ह्यात पहिले एक स्टिक येते आणि दोन बॉक्स येतात. एकामध्ये ॲक्सेसरीज असते आणि एकामध्ये मेन कॅमेरा आणि त्याचं प्रोटेक्टिव्ह फ्रेम असते. सो पहिले ॲक्सेसरीजमध्ये एक ही काहीतरी बॅटरी केस येते. पहिले काही स्टिकर्स असतात. C to C चार्जिंग केबल असते आणि या बॅटरी केसमध्ये 3 बॅटरीज आपल्याला भेटतात. तर ह्या अशा काही बॅटरीज असतात त्याच्यामध्ये. आपण नंतर कॅमेऱ्यासाठी यूज करूच. हे सध्या आता ह्याला बाजूला ठेवूया. ही जी सगळ्यात अगोदर स्टिक म्हटलं, ही स्टिक आहे. ह्याच्यावरती कॅमेरा माउंट करून तुम्ही स्टडी व्हिडिओ शूट करू शकता. तर हा मेन बॉक्स आहे. ह्या मेन बॉक्समध्ये आपला मेन कॅमेरा येतो आणि कॅमेऱ्याचं कवर येतं, प्रोटेक्टिव्ह फ्रेम. आणि ह्याच्याचमध्ये काही आणखी ॲक्सेसरीज आहेत त्या फ्रेममध्ये, जे की तुम्ही हेल्मेटला माउंट वगैरे करण्यासाठी ते यूज करू शकता. लेट मी ओपन इट. अशा आणखी काही ॲक्सेसरीज आहेत. हे कॅमेऱ्याला माउंट करण्यासाठी हेल्मेटवरती. तर हा आहे आपला मेन कॅमेरा. चला ह्याला अनरॅप करूया. असा काहीतरी कॅमेरा दिसतो. ओके, सो इथे आय थिंक बॅटरी. ओके, हे चार्जिंगचं लोकेशन आहे आणि ह्या साईडला बॅटरी भेटेल तुम्हाला. हे स्टार्ट ऑन. ओके, सो इथं तुम्ही बॅटरी टाकू शकता. लेट मी टेक 1 बॅटरी. तर हा आपला कॅमेरा चालू झालेला आहे. मी तुम्हाला हे कॅमेरा प्रोटेक्टिव्ह फ्रेममध्ये टाकून दाखवतो. इथे वरती तुम्हाला ते स्कॅनर दिसेल. ते स्कॅनर यूज करून DJIचं एक ॲप्लिकेशन आहे, जे की तुम्हाला हेल्प करेल डायरेक्ट कॅमेरासोबत कनेक्ट करण्यासाठी. तर ते तुम्ही तुमच्या अँड्रॉईड किंवा ॲपल फोनमध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता. आणि हे काही ॲक्सेसरीज आहेत, तर तुम्ही कॅमेऱ्याला फिट करू शकता. आणि हे मॅग्नेटिक येतं आणि सेम तुम्ही नंतर त्या स्टिक्सवरती माउंट करून हे करू शकता तुमच्या व्हिडिओ शूटसाठी. सो आय थिंक कॅमेऱ्यामध्ये रॉक स्टडी मोड येतो. ते रॉक स्टडी मोड वगैरे ठेवून तर ते हे नाही होणार, व्हायब्रेट वगैरे. फ्रेम जास्त तुमची हलणार नाही. तुम्ही व्हिडिओ शूट वगैरे कराल त्यावेळेस त्या स्क्रू टाईट करून तुम्ही ह्याला याच्यावरती फिट करू शकता. तर फायनल असं काहीतरी तुमचं कॅमेरा दिसेल. आणि ही Type-C to Type-Cच्या केबल, हेल्मेट माउंटेड स्क्रू काय भेटतात तुम्हाला.